नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूप जबरदस्त असा आहे. फायनली अंजलीने बाळाला जन्म दिलेला आहे. मामाने इकडे ठरवलेलं आहे काहीही झालं तरीही या राकेशचा खरा चेहरा अंजलीच्या समोर आणायचा. कारण अंजलीने ठरवलेलं असतं की बाळाला मी बघू देणार नाही. त्यामुळेच आता मामा सुद्धा चिडलेला आहे आणि त्याचबरोबर अर्णव भयानक चिडलेला आहे. आणि अर्णवने एक गोष्ट करायचं ठरवलंय, ते म्हणजे या राकेशच्या नरडीचा घोट घ्यायचा. ह्या राकेशला सोडायचं नाही, एवढंच इकडे अर्णवने ठरवलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे अर्णव, ईश्वरी सगळेजण बोलत असतात. तेवढ्यात नर्स येतात आणि नर्स सांगू लागतात की तुमच्या बहिणीला आता ऑपरेशन थिएटरमध्ये घेण्यात येणार आहे सीझरसाठी. हे सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता सगळेजण बोलत आहेत आणि मग तेवढ्यात अर्णवला हवालदारांचा फोन येतो. अर्णव म्हणतो, समजलं का काय झालंय नक्की, म्हणजे लक्षात आलं का तुमच्या की कोणामुळे झालाय हा अपघात, कसा झालाय, काय झालंय, असं अर्णव विचारत असतो. तेव्हा मात्र इकडे ते सांगत असतात की नाही साहेबच आलेत, तुम्ही खाली या. अर्णव म्हणतो की मी सिंदूर, मी जाऊन येतोय, तू लक्ष द्या इथं, असं अर्णव सांगतो ईश्वरीला आणि जायला निघतो. तेव्हा मात्र इकडे अर्णव आता खाली गेलेला असतो. त्यानंतर तो पोलिसांना भेटतो. तिथं नक्की काय झालेलं होतं ते सगळं डिस्कशन होतं त्याचं आणि वरती येतो. सगळेजण जमलेले आहेत, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आहेत, वाट बघत आहेत. अंजली अजून म्हणजे तिची डिलिव्हरी झालेली नाही आहे. आतून आवाज येत असतो अंजलीच्या ओरडण्याचा. अर्णवला खूप टेन्शन आलेलं असतं. अर्णवला कळतच नाही आहे की काय होतं हे सगळं. तेव्हा मात्र अर्णव विचार करत असतो. तो म्हणतो, तो काय होतंय ताईला, ताईची अवस्था अशी का झाली आहे, असं अर्णव बोलतो. आणि मग मात्र इकडे ईश्वरी त्याचबरोबर आजी म्हणत असतात की हो अंजलीला डिलिव्हरीसाठी नेलंय, त्यामुळे ती ओरडते, त्रास होत असतो ना. अर्णवला खूप टेन्शन आलेलं असतं. अरे तुम्ही काय बोलताय हे सगळे, ताईला एवढा त्रास होतोय आणि तुम्ही काय म्हणताय, हे नॉर्मल आहे, हे नॉर्मल कसं असेल, असं काय विचार करताय तुम्ही, असं अर्णव बोलायला सुरुवात करतो. आणि मग अर्णव बाजूला जाऊन उभा राहतो. तेव्हा मात्र इकडे अर्णवच्या डोक्यात एकच सुरू असतं की माझ्या ताईला एवढा त्रास होतोय आणि हे सगळं काय आहे. अर्णव त्याच विचारात असतो. आणि तेव्हा मात्र आजी म्हणते की जा बाई ईश्वरी, समजव त्याला, असं आजीने ईश्वरीला सांगितलेलं असतं. मग ईश्वरी अर्णवला समजवायसाठी येते आणि अर्णवला ती म्हणत असते की अहो अर्णव सर, जाताना ती आकाशला सोबत घेते. आकाशला म्हणते की आकाश सर तुम्ही चला, आकाश भाऊजी. आकाशला सोबत घेतलेलं असतं. आणि त्याच वेळी आकाशला तिने सांगत असते की भाऊजी तुम्हाला माहिती आहे का की अंजली त्यांचं बाळ आलं ना की मी त्यांना सांगणार आहे त्याला की तुझा मामा आहे ना, म्हणजे हा अर्णव मामा आहे ना, तो खूप डरपोक आहे. तेव्हा अर्णव म्हणतो काय बोलतेस तू हे सगळं. आकाश पण म्हणत असतो हो वहिनी बरोबर आहे, दादा ना डरपोक आहे. आणि असं म्हटल्याबरोबर अर्णवला राग येतो. अर्णव म्हणतो की काय चाललंय हे, काय बोलताय तुम्ही दोघं जण, तिथे ताईची अवस्था तशी आहे. तेव्हा अर्णवला ईश्वरी समजवू लागते की अहो ताईंचं बाळ हेल्दी होणार आहे आणि तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं ईश्वरी अर्णवला सांगत असते. आणि त्याचबरोबर अर्णव मात्र म्हणत असतो की नाही मला हे पटतच नाहीये, म्हणजे ताईचं बाळ हेल्दी होण्याचा आणि या सगळ्याचा काय संबंध आहे ते मला कळेल का, असं तो म्हणतो. आणि त्याचवेळी आकाश पण म्हणतो हो मलाही नाही कळलेलं. तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो बघा काही गोष्टी कशा आहेत माहिती आहे का, गणू बाप्पावर सोडून द्यायच्या. कसं आहे माहिती आहे का, फिकर नॉट. नेहमी माणसाने पॉझिटिव्ह विचार करायचा. पॉझिटिव्ह विचार केलं की गोष्टी कशा होत आहेत ते बघा, असं ईश्वरी या दोघांना समजवत असते. आणि तेवढ्यातच बाळाचा आवाज येतो म्हणजेच, आणि या तिघांनाही आनंद झालेला असतो. ईश्वरी तिच्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करत असते की नक्की काय झालंय आणि कशामुळं हे सगळं घडतंय. परंतु ईश्वरीने समजवलेलं काही या दोघांना कळत नसतं. आणि शेवटी मग आता बाळाचा आवाज येतो आणि हे तिघही एकमेकांना मिठी मारतात. मामा झालो ह्या आनंदात तिघही असतात आणि तिघही एकमेकांना मिठी मारतात आणि त्याचबरोबर बोलायला सुरुवात करतात. ईश्वरी म्हणते बघितलं का, अहो मी तुम्हाला सांगत होते. आणि मग बाळ झालेलं आहे, नक्कीच भाची असणार. त्याचबरोबर अर्णवचं म्हणणं असतं की नाही माझी भाची असणार आहे. ईश्वरी म्हणत असते भाचा असणार आहे. पण सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो की बाळ झालंय. आकाश पण म्हणतो हो मी पण मामा झालो. ईश्वरी म्हणत असते मामी झाले. त्याचवेळी आकाश म्हणत असतोय मी पण मामा झालोय. अर्णव म्हणतो मी मामा झालोय. आणि ते हे सगळे आनंदात असतात. तिघही आता तिकडे धावत जातात. घरातले बाकीचे सगळे सुद्धा बाहेर थांबलेले असतात. त्यांना सुद्धा तेवढाच आनंद झालेला असतो. आणि इकडे
मामा म्हणत असतात की मी मामा आजोबा झालेलो आहे. त्याच वेळी वल्लरीचं अभिनंदन करतात, मामी आजी झालीस. आणि छान पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आता घडत आहेत. सगळ्यांनाच खूप छान वाटत आहे. पण यानंतर पुढे काय मोठं संकट येणार आहे हे कोणालाच माहिती नसतं, कारण अंजलीचा निर्णय खूपच भयानक असणार असतो. इकडे आता आकाश येतो आणि तो नम्रताला मिठी मारतो, तेव्हा वल्लरी मात्र त्या दोघांकडे रागाने पाहू लागते, कारण तिला रागच येत असतो हे दोघं जवळ आले की. तिला ही गोष्ट अजिबात आवडत नसते, कारण तिला असं वाटत असतं की काही झालं तरी ह्या दोघांचं लग्न होऊ द्यायचं नाही, एवढंच तिने ठरवलेलं असतं. आता मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग अर्णव तिथे असलेले जे कंपाऊंडर असतात त्यांना पैसे देतो आणि सांगतो की ही मिठाई आणा. तेव्हा ईश्वरी म्हणते जिलेबी आणा. तेव्हा अर्णव म्हणतो की मिठाई आणि जिलेबी दोन्हीही आणा आणि सगळ्या हॉस्पिटलला वाटा. आता अर्णवने फरमान सोडलेलं असतं, कारण त्याची लाडकी भाची आलेली आहे आणि त्या भाचीचं कौतुक करायचं आहे, एवढंच अर्णवच्या डोक्यात आहे. इकडे अर्णव आणि ईश्वरी खुश झालेले आहेत. आता बाळाला कधी एकदा बघायचंय एवढंच त्यांच्या डोक्यात सुरू असतं. सगळ्यांना आनंद झालेला असतो. एक नर्स येतात, बाळाला घेऊन जातात. अरे ह्या दोघांना सगळ्यांना चेहरा बघायचा असतो, पण बाळाचा चेहरा काही दिसत नाहीये. आता सगळेजण एक शांत करत असतात एकमेकांना, कारण हा जो आनंदाचा सोहळा असतो तो सुरू असतो. आणि त्याचबरोबर डॉक्टर तिथे येतात. डॉक्टरांना विचारलं जातं ताई कशी आहे, बाळ कसं आहे. डॉक्टर सांगतात की हो, दोघंही खूप सुखरूप आहे, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये, फक्त तुम्ही आत्ता त्यांना भेटू शकत नाहीये, त्यांना भेटायला थोडासा वेळ थांबावं लागेल तुम्हाला, असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर हे सगळेजण म्हणतात की हो चालेल. मग आता वल्लरी सगळेजण आहेत, बाळ तर झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. डॉक्टरसुद्धा खुश आहेत, बाळाची आई व्यवस्थित आहे आणि मग आता सगळं कुटुंब खूप आनंदात आहे. पण या सगळ्यामध्ये राकेश मात्र तिकडे कोमामध्ये आहे. अर्णव ईश्वरी आता थांबलेले आहेत. मग ईश्वरी आणि आकाश नम्रताला बाहेर सोडायला येतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की आकाश भाऊजी ताईला सोडाल ना तुम्ही. तेव्हा आकाश म्हणतो वहिनी हे काय सांगणं आहे का. आणि मग तो म्हणतो की हो. मग तिला सांगते की जाताना मिठाई घेऊन जा घरी द्यायला ताई. तेव्हा आकाश म्हणतो हो, दादाने मागवलेली होती, मी घेतली सोबत मिठाई आणि दिली पण नम्रताकडे. चालेल मग असं सांगितलं जातं. पण नम्रता परत म्हणते की ताई म्हणजे ईशू मी थांबू का, म्हणजे काही गरज लागली तर मी इथं असलेलं बरं पडेल ना, असं नम्रता विचारत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही का ताई, काही नाही, तसं काय वाटलं तर मी तुला कळवेन, असं ईश्वरी सांगते. तेव्हा मात्र आकाश म्हणतो की हो मी सोडून येतो, असं म्हणत ईश्वरी आणि नम्रता आता ह्या दोघी एकमेकींना शुभेच्छा देतात आणि त्या दोघीही ईश्वरी हॉस्पिटलमध्ये जाते, तर आकाश हा नम्रताला सोडायला घरी जातो. इकडे घरी मात्र सुप्रियाला काळजी वाटत असते की नमू अजून आलेली नाहीये, फोन नाहीये, काळजी करत असते. आणि त्याच वेळी इकडे शुभंकर म्हणत असतो की मी जाऊन घेऊन येऊ का, म्हणजे बघा मावशी, असं तो विचारतो. तेवढ्यातच दोघंही आलेले दिसतात आणि मग नम्रताने आकाशला मिठी मारलेली असते, सांगितलेलं असतं. आकाशला ती सुद्धा सांगते की सावकाश जा आणि मग आत येते आणि आल्या आल्या मिठाई देते दोघांना आणि सांगते की अंजली ताईंना मुलगी झाली. आता हा आनंद खूप छान असतो, छान पद्धतीने हे सगळं घडत आहे, एवढा छान सोहळा आहे आणि आनंदाचा सोहळा आहे. मग ती बाबांना मिठाई द्यायला येते. बाबा म्हणतात की अरे वा, बाळाची आई दोघं कसे आहेत असं विचारतात. तेव्हा नम्रता सांगते की हो दोघंही सुखरूप आहेत. त्याचबरोबर नम्रताचं म्हणणं असतं की हो. मग बाबा हळूच विचारतात की तो. तेव्हा नम्रताला खूप राग आलेला असतो त्या राकेशचा. नम्रता म्हणत असते की हो कोमात येतो, त्याला त्याची शिक्षा मिळाली, कारण त्याने माझ्या बाबांबरोबर चुकीचं वागलेलं आहे, तर त्याला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. माझ्या बाबांना त्याच्यामुळे त्रास झालेला आहे आणि त्याची शिक्षा तो भोगतोय. तेव्हा बाबा म्हणत असतात की हो. तेव्हा नमू म्हणते की काय माहिती किती जणांबरोबर कसा वागलाय. तेव्हा नमू म्हणते की बरोबर आहे, तो कसाही वागलेला असला आणि काहीही झालेलं असलं तरीही मला फक्त एकच सांगायचंय बाबा तुम्हाला, की त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळालेली आहे आणि माझ्या बाबांवरती हे सगळं झालेलं आहे, ते मात्र आता शांतपणे राहणार नाही. सगळ्या जगाच्या समोर त्याचं सत्य आणावंच लागणार आहे हे ठरवलेलं असतं. तेव्हा नम्रता म्हणते की आपण शांत राहायचं नाही, सगळ्यांना कळलं पाहिजे की हा माणूस काय आहे. आणि इशू आणि अर्णव जिजूंनी ठरवलेलंच आहे की आता बाळांतीन व्यवस्थित आहेत, बाळ होईपर्यंतच ते थांबले होते. एकदा का हा राकेश शुद्धीवर आला की त्याचं सत्य सगळ्या जगासमोर आणायचं आहे असं ठरवलेलं आहे. इकडे राकेशमध्ये मुवमेंट होत असतात, त्याच्या हाताच्या हालचाली सुरू झालेल्या असतात, हळूहळू डोळे उघडले जातात, परंतु त्याने स्वतःहून आता पायावरचं पांघरून सुद्धा काढलेलं असतं. आणि त्याच वेळी डॉक्टर तिथे येतात आणि पाहू लागतात. सगळे आता आहेत. ईश्वरी आणि अर्णवलाही समजलेलं असतं
ईश्वरी आणि अर्णवही त्या दिशेने निघालेले असतात. राकेश शुद्धीवर आलेला असतो, पण त्यानंतर एक मोठा धमाका होतो. कारण हा जो राकेश आहे तो किती खोटारडा आहे, पाताळ यंत्री आहे ते तर आपल्याला माहितीच आहे. अर्णव तर हाताच्या बाह्या मागे सरकूनच चालत असतो. ईश्वरी सुद्धा निघालेली असते आणि त्याचबरोबर नंतर आपल्याला पाहायला मिळतं की राकेशने डोळे उघडलेले आहेत. घरातले सगळेजण आता राकेशच्या शेजारी आहेत, तिथं बसलेले आहेत आणि राकेशला आनंदाची बातमी देत आहेत. राकेशला सांगत आहेत की मुलगी झाली आहे, तुम्ही बाबा झाला आहात. ही आनंदाची बातमी राकेशला दिली जात असते. परंतु राकेशच्या डोक्यात वेगळंच चालू आहे. कारण राकेश शुद्धीवर आलेला असला तरीही तो नाटक करत आहे. तेव्हा वल्लरी म्हणत असते की हा ना शुद्धीवर यायला नकोच होता, एकदा कोमात गेला की परत बाहेर येऊ नये, ह्याचा ब्रेन डेड वगैरे झाला असेल ना तर बरं होईल, असं वल्लरी स्वतःच बोलत असते. तिला मात्र खूप राग आलेला असतो. आजी मात्र आनंदाने सांगत असते की जावई बापू तुम्ही बाबा झालेला आहात, तुम्हाला मुलगी झालेली आहे. आणि सगळेजण बोलत आहेत आणि नेमकं त्याच वेळेस इकडे वल्लरी त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत आणि वल्लरीला मात्र आनंद झालेला असतो. तिची एकच इच्छा आहे की हा माणूस कोमातनं बाहेर येता कामा नये, एवढंच तिच्या डोक्यात सुरू आहे. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे राकेश मात्र डोळे उघडून सगळ्यांकडे पाहत असतो. अर्णव ईश्वरी तिथं आलेले असतात. त्या दोघांना सुद्धा तेवढाच राग आलेला असतो. त्यांनाही ह्या गोष्टी पटत नसतात. कारण काहीही झालं तरीही राकेश कसं आहे आणि काय हे कोणाला वेगळं सांगायची गरज नाही. डॉक्टर तिथे येतात आणि म्हणतात खरंच म्हणजे यांची मुलगी जन्माला आली आणि हे कोमातून बाहेर आले. तर सगळेजण विचारतात की आणखी किती वेळ लागणार आहे, म्हणजे ते कधी बोलतील, त्यांच्या हालचाली वगैरे काय. तेव्हा डॉक्टर म्हणतात की कसं आहे, 8 तास पेशंट कोमामध्ये होता, पेशंट आता कोमातून बाहेर आलेला आहे, आपण थोडा वेळ तर त्यांना दिला पाहिजे ना. खरंच त्यांची मुलगी त्यांच्यासाठी खूप लकी आहे. ह्या वाक्याने अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही खूप राग आलेला असतो आणि हे दोघंही म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहेत त्यामुळे त्या दोघांनाही राग आलेला असतो. ईश्वरी अर्णवला शांत करते आणि बाहेर घेऊन जाते. इकडे नम्रता आणि त्याचबरोबर शुभंकर तिथे येतो आणि म्हणतो तोच होता का आकाश पाटील, म्हणजे तुला आता सोडायला आला होता तो. तेव्हा नम्रता म्हणते की हो तेच आकाश सर, असं लाजत सांगते. तेव्हा मात्र इकडे लगेचच शुभंकर म्हणतो काय त्याचे केस, काय त्याची दाढी, कारण नम्रताने त्याला विचारलेलं असतं की कशी वाटली माझी चॉईस. आणि असं जेव्हा शुभंकर म्हणतो तेव्हा मात्र नम्रताला खूप राग येतो आणि नम्रता शुभंकरचा हात पिरगळते आणि म्हणते स्वतःचं तोंड बघ ना, तू कसं आहेस, दुसऱ्याला नावं ठेवतोस, म्हणजे तू पण तेच केलेलं आहेस ना आणि आता त्यांना नावं ठेवतोस, असं ती म्हणू लागते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अंजली आता शुद्धीवर आलेली आहे. सगळेजण तिथं जमलेले असतात आणि त्याचबरोबर अंजली विचारते माझं बाळ कसं आहे, माझं बाळ कसं आहे, हा एकच प्रश्न अंजली विचारू लागते. सगळेजण तिथं असतात. अंजलीला सांगतात की हो बाळ खूप छान आहे, मुलगी झालेली आहे. तेव्हा मात्र अंजलीच्या डोक्यात आता वेगळंच सुरू झालेलं असतं. अंजली तिथं म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही झालं तरी मामी तू एक काम कर, त्या अर्णव आणि ईश्वरीला माझ्या बाळाचं तोंडही बघू द्यायचं नाही, ही जबाबदारी तुला पार पाडायची आहे. काहीही झालं तरीही माझं बाळ त्यांच्या समोरही जाता कामा नये, त्यामुळं तू बघ काय करायचं आहे ते, असं ती सांगते. तेव्हा मात्र वल्लरी तर आनंदात आहे, कारण तिला तर तेच हवंय, अर्णव आणि ईश्वरीला लांबच ठेवायचंय. ती म्हणते की हो हो अंजली मी करेल, मी घेईल काळजी. आणि त्याचबरोबर इकडे अंजली आणि त्याचबरोबर आजी सगळेजण तिथं आहेत. अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्याही कानावर हे शब्द पडतात. तेव्हा दोघांनाही खूप वाईट वाटतं, कारण अंजली ज्या पद्धतीने विचार करत आहे ते ऐकून धक्का बसलेला असतो आणि सगळेजण पाहत असतात. अंजलीचं हे बोलणं ऐकून अर्णव आणि ईश्वरीला सुद्धा वाईट वाटलेलं असतं आणि दोघंही म्हणत असतात की कशी समजूत घालायची अंजलीची, कारण काहीही झालं तरीही अंजली ऐकायलाच तयार नाही. आणि मग मात्र अर्णवच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. अर्णवला वाईट वाटत असतं. सगळेजण समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु इकडे अंजलीला मात्र तिचा हेकेखोरपणा सोडायचाच नाहीये. कारण आज माझ्या नवऱ्याची जी अवस्था झालेली आहे त्याला फक्त आणि फक्त अर्णव ईश्वरी जबाबदार आहेत. मामा समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण तिला ऐकायचंच नसतं. अर्णव बाहेर येतो. ईश्वरी म्हणत असते अर्णव सर शांत व्हा, आत्ता माहिती आहे ना तुम्हाला काय झालंय, होईल हो सगळं व्यवस्थित, असं म्हणत ती त्याची समजूत घालते. आणि त्याच वेळी अर्णव म्हणत असतो बघितलं ना
हे सगळं काय होऊन बसलंय? ताईला कसं समजवायचं आणि हे सगळं काय होतंय? तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते होईल सगळे व्यवस्थित. आता मामा तिथे येतो आणि मामा सांगू लागतो मला अंजलीचं हे बोलणं अजिबात आवडलेलं नाही. आता मी तिला सगळं सांगणार आहे, कारण तिला कळतच नाहीये तिच्यासाठी तिच्या बाळासाठी तुम्ही दोघांनी किती सहन केले. इतके दिवस आपण शांतच होतो, अंजलीला काही सांगायचं नाही, अंजलीला काही सांगायचं नाहीये, तिची आणि बाळाची काळजी घ्यायची म्हणून शांत होतो. म्हणून आपण त्या राकेशचा खरा चेहरा समोर आणला नाही आणि आज पुन्हा तेच होतंय. आणि हे सगळं काय आहे? आता मी शांत राहणार नाही, आता सगळं सांगणार आहे. आणि तेव्हा मात्र त्यावेळी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आणि ईश्वरी समजवतात, पण मामा मात्र ऐकायलाच तयार नसतो. मामा म्हणत असतो मी आत्ता जाऊन सांगणार आहे, आणि मामा इकडे अंजलीच्या रूममध्ये येतो. त्याच वेळी इकडे वल्लरीला ती म्हणत असते की मामी खरं बरं लक्षात ठेव, त्या दोघांनीही माझ्या बाळाचं तोंडही पाहता नाही कामा नये. तेव्हा मात्र मामा तिथे येतो आणि वल्लरीला ओरडतो तुला कळतंय का, तू काय बोलतेस? नाही, तुझ्या लक्षात आलेलं नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता जे बोलते ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण तू तिला समजवायचं सोडून तू तिलाच काय तिच्याच गोष्टींना काय इथं खतपाणी घालत बसली. आणि मामा ओरडायला सुरुवात करतो. मामा म्हणतो तुला माहिती आहे का काय झालंय ते? कारण तुला कळणारच नाहीये काय घडलेलं आहे. आतापर्यंत त्यांनी फक्त तुझ्यासाठी शांत राहिलेले होते, कारण आजपर्यंत तुझ्या नवऱ्यामुळं किती त्रास झालाय आणि त्यांनी दोघांनी किती सहन केलंय ना हे तुला माहित नाहीये. अर्णव आणि ईश्वरी बाहेर असतात, नर्स आतमध्ये जातात आणि नर्स म्हणत असतात की हो बाहेर जे उभे आहेत ते कोण आहेत? बाळाचे मामा मामी का? नाही, खरंच किती धावपळ करत होते. असे मामा मामी बाळाला भेटायला खरंच नशीब लागतं, असं ती नर्स सांगते. तेव्हा मामा म्हणतो बघितलं ना, कळलं का आता त्या दोघांनी काय काय केले ते, आणि तू काय केले त्यांच्यासाठी? त्यानंतर इकडे अर्णव आणि ईश्वरी बाहेर असतात. मामाचा ओरडण्याचा आवाज बाहेर येत असतो. नर्स आत जाते आणि म्हणते खरंच तुम्ही असं काही करू नका. बाहेर येऊन अर्णव ईश्वरी आणि मामालाही सांगते की पेशंटचा बीपी अजून नॉर्मल झालेला नाहीये, तुम्ही त्यांना काही त्रास देऊ नका. इकडे आकाश नम्रताला कॉल करतो. नम्रता विचारते पोहोचलात का? तेव्हा मात्र इकडे आकाश सांगतो की हो मी पोहोचलेलो आहे. आणि त्याच वेळी नम्रता मात्र म्हणत असते की हो तुम्ही खाल्लं का काही? तेव्हा आकाश म्हणतो की हो. त्यानंतर नम्रताचं म्हणणं असतं की उद्या ऑडिट आहे, तुम्ही याल ना? नाही तर राहू द्या मी करेल मॅनेज. तेव्हा आकाश म्हणतो की हो माझ्या लक्षात आहे, दादाने ती जबाबदारी माझ्यावर दिली आहे ना, मी नक्की पूर्ण करेल ती जबाबदारी, काळजी नको करूस, मी येईल. इकडे नर्सने सांगितलंय अजून अंजलीचा बीपी नॉर्मल झालेला नाहीये, म्हणून मामा अर्णव आणि ईश्वरी शांत राहिलेले असतात. पण त्यांना मात्र खूप राग आलेला असतो या अंजलीचा. आणि त्याचबरोबर इकडे उद्याच्या भागात पाहायला मिळतं की अर्णवला खूप राग आलेला असतो, कारण या राकेशमुळे मला माझ्या भाचीचा चेहरा पाहता येत नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अर्णव जातो आणि त्या राकेशचा गळा पकडतो, त्याला जाब विचारू लागतो तुझ्यामुळं मी माझ्या भाचीचा चेहरा पाहू शकत नाही, या सगळ्याला जबाबदार तू आहे, हे सगळं तुझ्यामुळं झालंय आणि आता तुला सोडणार नाही, सगळ्या जगासमोर तुझा खरा चेहरा मी आणणार आहे, असं म्हणत अर्णवने त्याचा गळा दाबायला सुरुवात केलेली असते. आणि ईश्वरी मात्र इकडं हे सगळं त्याला समजून सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरीने रूप बदललेलं आहे, वेश बदललेला आहे आणि दोघंही बाळाकडे आलेले आहेत, बाळाला घेतलेलं आहे. अर्णव खुश होतो कारण अर्णवने डॉक्टरांचे कपडे घातलेले आहेत, ईश्वरीने नर्स झालेली आहे आणि बाळाचा चेहरा पाहिलेला असतो. दोघंही खुश झालेले असतात. फायनली अर्णवने त्याच्या लाडक्या भाचीला हातात घेतलेलं असतं आणि त्याच्या समोर तिची भाची असते, कारण स्वर्ग सुख असतं. ईश्वरीला तो म्हणत असतो की आयुष्यभराचं सुख दिलेस तू मला, आणि असं म्हणत तो ईश्वरीचे आभार मानू लागतो. त्याचबरोबर इकडे अर्णव आता नक्कीच राकेशचा पर्दाफाश करणार. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.